आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती आहे आणि याच जयंतीनिमित्ताने महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिकचे नेते बाळा दराडे यांनी सतत सावरकरांवर टीका करणारे काँग्रेस खासदार आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधींना थेट इशाराच दिलाय। राहुल गांधी नाशिकमध्ये आल्यास त्यांच्या तोंडाला काळं फासू अशी धमकी दराडेंनी दिली। स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधात अपशब्द सहन करणार नाही असं सांगताना राहुल गांधी यांच्यावर दगडफेक देखील करू असा इशाराही दराडे यांनी दिलाय। त्यामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडणार का असा प्रश्न या निमित्ताने आता उपस्थित होतोय। राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दलचे काही दिवसांपूर्वी अपशब्द वापरले होते, त्यांना माफीवीर संबोधलं होतं। त्याचा आम्ही निषेध करतो व आम्ही नाशिकचे ॲडव्होकेट मनोज पिंगळे यांनी त्यांच्या विरोधामध्ये याचिका दाखल केली आहे व लवकरच राहुल गांधी कोर्टामध्ये हजर होणार आहे अशी माहिती आहे। पण ज्यावेळी राहुल गांधी नाशिकमध्ये येतील तेव्हा त्यांच्या तोंडाला आम्ही काळं फासू, त्यांच्यापर्यंत जर पोहोचू दिलं नाही तर आम्ही त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करू आणि त्यांना दाखवून देऊ काय सावरकरांचे हिंदुत्ववादी सैनिक कसे असतात ते। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते बाळा दराडेंनी धमकी दिल्यावर काँग्रेसच्या वतीने त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर नेमकं काय म्हणतायत बघूया। पुस्तकामध्ये त्यांनी सर्व पुरावे जोडलेले आहेत आणि जे राहुल गांधी म्हटले ते अरुण शौरी यांनी देखील तशा स्वरूपाचे आरोप नव्हे तर तशा स्वरूपाचा इतिहास हा जगापुढे मांडलेला आहे। त्यामुळे त्याची समीक्षा ही व्हावी। अशा ज्या धमक्या दिल्या जातात याचा आम्ही धिक्कार करतो, याचा आम्ही निषेध करतो आणि या धमक्या देणाऱ्यांना आम्ही पाहून घेऊ। नेतृत्व आमचं जे आहे ते आपल्या ठिकाणी आहे, मात्र काँग्रेसचा कार्यकर्ता आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ही अशा प्रकारच्या आरोपांना निपटून घेईल एवढंच या निमित्ताने आम्ही सांगतो। राहुल गांधींना धमकी देणं एवढं सोपं नाही आहे आणि असं कोणीतरी वायफळगिरी जर करत असेल तर त्या ठिकाणी त्याची खबरदारी आम्हालाही घेता येते। आम्ही शांततेच्या मार्गाने महात्मा गांधींच्या मार्गाने चालणारे अहिंसेची मंडळी आहोत। पण आता कलियुग आहे आणि कलियुगामध्ये आम्हालाही कलियुगासारखं वागता येतं एवढं लक्षात ठेवावे। काँग्रेसच्या आक्रमक भूमिकेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या पक्षाच्या नेत्यांचं नेमकं काय म्हणणं आहे बघूया। नाही, काय मी ऐकलेलं नाही, लक्षात घ्या। मला काही माहिती नाही आहे, तुम्ही जे काही सांगताय ते, तुम्ही जे म्हणताय ते मला जरा एकदा माहिती करून घ्यावं लागेल। आणि कोणीतरी काहीतरी म्हटलं त्याच्यावरून लगेचच काहीतरी पक्षातल्या काही आपण ठरवावं असं काही नसतं। सावरकरांविषयी सर्वांचंच प्रेम आहे। आदरणीय उद्धव साहेब असतील, आदरणीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील, पूर्वीपासून भूमिका जी आहे ती निश्चितपणाने सावरकर एक देशाचा आदर्श आहे आणि तो आम्ही मानतो। बाळादारांनी जे वक्तव्य केलं ते त्याची वैयक्तिक भूमिका आहे, त्याच्याशी पक्षाचा काही संबंध नाही। त्यांनी बोलतानाही बोलला तो की माझी वैयक्तिक भूमिका आहे, मी वैयक्तिक भूमिका मांडलेली आहे।